देशात, राज्यात आणि अकोल्यात गॅस टंचाई असताना देशभरातील घरगुती गॅस क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. 1 एप्रिल 2025 पर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार ग्राहक संख्येत उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून पायाभूत सुविधा आणि बॉटलिंग क्षमतेमध्येही राज्याने मोठी झेप घेतली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतात घरगुती गॅस जोडण्यांची संख्या 32,97,00,000वर पोहोचली आहे. राज्याचा विचार करता उत्तर प्रदेशात 4,83,00,000 ग्राहकांसह देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र 3,17,00,000 ग्राहकांसह देशात दुसऱ्या स्थानावर असून पश्चिम भारतात राज्याचे वर्चस्व कायम आहे. त्याचवेळी पश्चिम बंगाल 2.5 कोटी आणि तामिळनाडू 2.25 कोटी ग्राहक आहेत. देशभरात सध्या 25,596 गॅस वितरण एजन्सी असून त्यापैकी 17,500 ग्रामीण भागात कार्यरत आहेत. उज्ज्वला योजनेच्या विस्तारामुळे ग्रामीण भागात गॅस पोहोचण्यास मोठी मदत झाली आहे. केवळ ग्राहक संख्येतच नाही तर गॅस पुरवठा साखळी आणि आधुनिकीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्राची एकूण LPG बॉटलिंग क्षमता 2,730 इतकी भक्कम आहे, जी सार्वजनिक क्षेत्रातील 3 प्रमुख तेल कंपन्यांच्या माध्यमातून विभागली गेली आहे. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे एक नवीन बॉटलिंग प्लांट उभारला जात आहे. मार्च 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जागतिक बाजारपेठेतील चढउतारांपासून पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी उरण येथे 30,000 मेट्रिक टन क्षमतेचा भव्य साठवणूक प्रकल्प उभारला जात आहे, ज्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. रस्त्यावरील ट्रॅकर्सवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी पाईपलाईन जाळ्याचा विस्तार केला जात आहे. महाराष्ट्र सध्या उरण चाकण 164 किलोमीटर लांबीची पाईपलाईन कार्यान्वित आहे. या नवीन प्रकल्प आणि पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्रातील LPG पुरवठा भविष्यात अधिक सुरक्षित, वेगवान आणि किफायतशीर होणार आहे.